नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना माझ्या वतीनं आणि आपल्या नर्सरीच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आता मित्रांनो, आज आपण जी गाडी भरणार आहोत ती आपली जी गाडी आहे ती सांगोला असेल, सेलू परभणी असेल आणि रांजणगाव गणपती म्हणजे शिरूर या ठिकाणी जे लोडिंग आपण करणार आहोत त्या गाडीबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत। आता तत्पूर्वी शेतकऱ्यांनी तुम्हाला हे प्लॉट आपण बघत असाल तर लक्षात आलं असेल की आता आपण नारळ लोडिंग करण्याच्या उद्देशाने इथं आलेलो आहे। तर पहिली गोष्ट, नारळामध्ये आपल्याकडे जी 50,000 रोपं शिल्लक म्हणजे बनवली होती आपण, त्यातली 2-2.5 रोपं जी काही शिल्लक राहिली होती त्यातलीच आज आपण आता जी 150 रोपं आहेत ती सेलू परभणीसाठी लोडिंग करणार आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहे। आणि त्याच्या आधी आपण सांगोल्यासाठी गाडी लोडिंग केलेली आहे। आपण आता गाडी भरत असताना उलटी म्हणजे फॉर एक्झाम्पल जी रोपं लास्टला उतरणार आहे म्हणजे सांगोल्याची लास्टला उतरणार आहे, त्याच्या आधी आपण परभणीची सेलूची रोपं उतरणार आहे आणि पहिल्यांदा आपली जी गाडी आहे ती लिंबू घेऊन रांजणगाव गणपती या ठिकाणी शिरूरला जाणार आहे। तर त्या पद्धतीनं सिक्वेन्सनं आपली ही गाडी भरायची चालू आहे। आता पहिली गोष्ट बघू शकता, आपला हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे। आता ह्या ग्रीन डॉर्फ नारळाबद्दल आपण बऱ्याच वेळा माहिती घेतली होती की ग्रीन डॉर्फ नारळ म्हणजे हिरवा बुटका नारळ, शाळ्यासाठी खोबऱ्यासाठी दोन्हीसाठी चालणारी ही जात आहे। 1.5 वर्षाची रोपं आहेत, लावल्यानंतर आपल्याला 3-3.5 वर्षात उत्पादन चालू होतंय। वर्षाकाठी आपल्याला 300-350 नारळ मिळतात आणि आपले ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण हे प्लांटेशन दिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी आता उत्पादन पण आपलं चालू आहे। आता बघू शकता ही जी गाडी आपली लोडिंग चालू आहे ती आधी बघू शकता आपण की अरबाज अत्तर म्हणून या गाडीचे चालक मालक आहेत, अत्तर ट्रान्सपोर्ट म्हणून। तर आता चिंच आपली बघू शकता, अरबाज सर पहिली चिंच दाखवा मधली की आपण जी सांगोल्यासाठी जे बाबर सर म्हणून आहेत त्यांनी 500 झाडं लावलेली आणि त्यामध्ये मोडतोड झालेली आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी ही 50 चिंचेची झाडं लोडिंग केलेली आहेत। आणि त्यानंतर आता ही बालाजी शिंदे सर आहेत, मुक्काम पोस्ट रवा, तालुका सेलू, जिल्हा परभणी यांच्यासाठी आता हा नारळ लोडिंग करायचा चालू आहे। आता हा 150 नारळ आपल्याला लोडिंग करायचा आहे। ग्रीन डॉर्फ नारळ आहे, उंची बघू शकतो 5-5.5 फूट उंची, 1.5 वर्षाची रोपं सांगितली आहेत। पण आता जूनपासून जवळजवळ 6 महिने म्हणजे उलटून गेलेले आहेत, 3-4-5 तर महिने झालेलेच असतात। तर बघू शकतो की आता रोपांची उंची वाढलेली असते आणि रोपं देताना पूर्णपणे सिलेक्टेड आपण देतोय। आता इकडे सुद्धा आपण बघू शकतो की रोपं सॉर्टिंग करून आपण कशी बाजूला ठेवलेली असतात। आता ही अशी खराब रोपं बाजूला काढलेली आहेत, आपण ती परत रिबॅगिंगला वगैरे वापरणार आहे आणि अशा पद्धतीनं ही रोपं आपण अशी बाजूला काढून ठेवलेली आहेत। आणि आता हे नारळ म्हटलं तर आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि नेहमी देत राहतो। तुम्ही आता चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघितले तर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल। तर 18x18 किंवा 20x20 प्लॉटमध्ये लागवड आहे। त्यानंतर बांधा लावायचा असेल तर 15 फुटावर आपण लागवड करू शकतोय। लावताना शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट फॉरेट, मीठ टाकून रोप लावायचं आहे। खोडाला आपल्याला थिमेट फॉरेट वरचीवर बांधायचं आहे। आळवणी असेल, फवारणी असेल किंवा भुंग्यासाठी ट्रॅप असतील, ह्यावर पण मी लास्ट व्हिडिओ बनवला होता डिटेल माहितीचा। तर त्यामध्ये जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कॉल पण, आता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही जाऊन कॉल करू शकताय किंवा कमेंट करून विचारू शकताय काय तुमची अडचण असेल तर। आणि फायनल करायच्या आधी कधी तुम्ही एक वेळ नर्सरीला भेट द्या, कॉल करून या, अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आणि रोपं घरपोच। आता हे श्री बालाजी शिंदे सर असतील, यांनी मला बैल दिला नाही, मी त्यांना बैल दिला नाही, पण सुरुवातीची त्यांची आता ही 150 रोपं पाठवतोय। त्यानंतर आपण त्यांना जवळजवळ 1000 रोपं द्यायचं नियोजन आहे, पण ते टप्प्याटप्प्यानं नियोजन आहे। आणि जे नंतर आपण रांजणगावसाठी जे हे करणार आहे, लोडिंग करणार आहे, बारहाते म्हणून आहेत, त्यांच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर त्यांनीसुद्धा आपल्याला बैल नाही, तर अशा पद्धतीनं शेतकरी आपल्याला न बघतासुद्धा ट्रस्ट ठेवून नियोजन करत असतात। त्यासाठी आम्ही रोपं भरत असताना स्वतः खात्रीशीर इथं उभं राहून रोपं भरत असतोय। आता आपले सर पण तिकडं आहेत, ते स्वतः रोपं काढून देत आहेत आणि माझा व्हिडिओ बनवायचा चालू आहे, त्यामुळं सरांना नियोजन दिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं हे काम चालू असतंय। मी असेल किंवा कोणतरी असं उभं राहून किंवा सेल्समन असतील आमचे, हे नियोजन करत असतात। आता मित्रांनो, इथं आलोच आहे तर लागलाच आपला हा जो प्लॉट आपण आपलं नियोजन होतं की ह्याबद्दल म्हणजे आपण हापूस आंब्याचं रिबॅगिंग जे बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, त्यानंतर आपण म्हटलं होतं की केशर आंब्याचं सुद्धा
आपल्याला रिबॅगिंग पाहायला मिळणार आहे, पण ते काय आपल्याला जमलं नाही, थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं सुट्टी घ्यावी लागली त्यामुळं. पण आता बघू शकताय तुम्ही की हे रिबॅगिंग झालेलं आहे. आपण जे बोललो होतो तुम्हाला की 2000 रोपं केशर आंब्याची आपण रिबॅगिंग करणार आहोत, जी की 25 बॅगला आपण ती रिबॅगिंग केलेली आहे. तर ती बघू शकताय. असताना 3-3.5 वर्षाचा आंबा आहे आणि त्यानंतर पुढं तो आपण 4-4.5 वर्षाचा म्हणून जूनमध्ये विक्री करणार आहोत. तर आता बघूया गाडी कुठपर्यंत आपली लोडिंग करून झालेली आहे. आपल्याकडं लॉनसुद्धा आहे, हे बघू शकता. इकडं केशर आंबा 1 वर्षाचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ आपली ही जी नर्सरी आहे ती 35-40 एकरामध्ये आणि 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे. शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे आणि कोणत्याही प्रकारचं नियोजन असेल ते आपण सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित सविस्तर देत असतोय. आता बघू शकतो अशा पद्धतीनं हे नारळाचं लोडिंग आलेलं आहे. सगळी सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत, खात्रीशीर रोपं. आमचे सेल्समन बनसोडे अण्णासुद्धा आहेत, बाकी इथं त्यांची टीम आहे, मामा आहेत आमचे. तर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. तर मित्रांनो, लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.